रेल्वे विभागाच्या 2007 मधील चतुर्थ श्रेणी भरती प्रक्रियेचा मुद्दा पुन्हा एकदा तापलाय। भरती प्रक्रियेत पात्र ठरूनही अद्याप सेवेत समाविष्ट करण्यात आले नसल्याचा आरोप करत उमेदवारांनी आक्रमक भूमिका घेतली। याच पार्श्वभूमीवर जळगावातून देशव्यापी बेमुदत आमरण उपोषण आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे। या आंदोलनात देशभरातील पात्र उमेदवार सहभागी झाले असून रेल्वे प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली आहे। याचा आढावा घेतलाय लोकशाही मराठीचे प्रतिनिधी सुमित देशमुख यांनी। पाहूया। आज आमच्यावर स्थिती आली। आमचे भाऊबंद 2007 मध्ये रेल्वे भरती प्रक्रिया ही राबवण्यात आली होती आणि त्या रेल्वे भरती प्रक्रियेमध्ये काही उमेदवारांचे सिलेक्शन झाले तर काही उमेदवारांचे मेडिकल देखील झालेले आहेत। मात्र त्या मेडिकल झालेल्या उमेदवारांची अद्यापपर्यंत रेल्वे भरती नोकरीसाठी भरती प्रक्रिया ही पूर्ण झालेली नसून आमची भरती प्रक्रियेमध्ये आमचं सिलेक्शन व्हावं यासाठी जे उमेदवार आहेत ते या ठिकाणी जळगावमध्ये लढा देत आहेत। काही उपोषणकर्ते आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। नेमका काय प्रकार आहे? ऑलरेडी हमारी सारी परीक्षा हो गई, हमारा मेडिकल हो गया और 2020 में लास्ट पैनल निकाला। हम लोग इस उम्मीद में थे कि हमारा भी नाम आएगा, लेकिन सर अभी तक हमारा नाम नहीं आया। 14 साल से हम लोग परेशान हैं। हमने 2022 में RTI डाली तो हमारी ऑलरेडी हमारी ही वैकेंसी में अभी 698 सीटें हमारी खाली हैं, फिर भी हम 350 लड़के बेरोजगार हैं। सर हम रिक्वेस्ट करते हैं कि हम बेरोजगारों को नौकरी दिलाई जाए तो महान दया। रेल्वेचे अधिकारी प्रश्न विचारल्यावरती आम्हाला उत्तर द्यायला तयार नाही आहेत। ते सांगतात की तुमची भरती आम्ही प्रक्रिया आमच्या नियमानुसार पूर्ण कंप्लीट केलेली आहे, परंतु आमच्या जागा रिक्त असताना आम्हाला काय नोकरी देत नाहीत हे। आम्हाला फक्त नोकरी हवी, बाकी दुसरं काही नाही। आमचा हक्काचे आम्ही भीक नाही मागत इथं। आमचं जे हक्काची तुम्ही सगळ्या परीक्षेमध्ये क्वालिफाईड आहात? सगळं मेडिकल वगैरे रनिंग सगळं झालं आहे आमचं, रिटर्न एक्झाम वगैरे सगळं झालं आहे। फक्त आम्हाला तीच अपेक्षा आहे। किती वर्षापासून तुमचा लढा चालू आहे? आम्हाला 14 वर्ष झाली तरी तुम्हाला अजून कुठलाही कॉल लेटर आलेलं नाही? काहीच नाही। आता शासन यावर काय कारवाई करतं, काय ॲक्शन घेतं हे पाहणं तितकंच गरजेचं ठरणार आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव।